नमस्कार मंडळी, मी आहे अक्षता. मी बनवते डेली व्लॉग्स. आज मी मस्त छान अशी रेडी झाली आहे बिकॉज महाशिवरात्री असं मी आता मंदिरात चालली आहे दर्शनासाठी. आकू सुद्धा खूप छान नेटली आहे. की छान दिसते ना? कसं वाटते तुला आकू? प्रिटी प्रिटी. माझी बहीण सुद्धा चांगलंच मागणं मागते. इथे आमच्या मंदिरामध्ये सत्यनारायणची पूजा पण झाली आहे छान अशी. दत्तगुरूचं पण हे आहे. छान अशी आमची पूजा झाली आहे. ताईचं पण थोडा वेळ स्मरण करणार मग जाणार महादेवचं मंदिराला. छान हां, आमच्या बापूसाठी कोणी चांगला असेल तर सांगा. दर्शन झालं माझ्या. झालं ना? आमची आकुने पण छान दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत. आकुने प्रशांत सत्र म्हणजे माझ्या इच्छा मी ठेवला आहे. मामी सोबत बसून सत्यनारायणचा होता हा सत्यनारायणचा प्रसाद शिवजींचा प्रसाद होता. महाप्रसाद तुला जेवायचं होतं तर होतं तिथे. हां हां. आणि पंचामृत पण तर घेतलं असतो. ओके दाखव. हा बस बस आता दाखव पूर्ण. छान दिसते ना दिदू? सुंदर दिसते. थू 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 नजर नको लागायला. अप्सरा ॲक्च्युली माझी अप्सरा ही अशी क्यूटशी. चला ये है लोग क्यूट. अरे आजचा दिवस मस्त चालू आहे. कुठेच भेटते तर घेऊन टाक. चिनू तुला काय खायचं आहे बाळा? हा म्हणजे तू आता काय बोललीस मम्मीला की तुला काय ट्राय करायचंय? हिला भांग ट्राय करायचंय. ठीक आहे. त्याच्यावरती माझ्या मम्मीचं उत्तर. माझा दिमाग खाऊन खाऊन तिला नशा चढला नाही म्हणून तिला भांग खायचं. नशाचा प्रश्न नाही येत. नशाला कोणत्या पण गोष्टी भांग कशी गोष्ट आहे सगळं ट्राय करा. मला पण ट्राय करा. सिम्पल म्हणायचंय. सिम्पल. मी जस्ट एवढंच बोलली होती की महादेवाला भांग पण चढते. सेवाची 3rd नंबर बहीण ती बोलली मला भांग ट्राय कर. माझ्या मम्मीने उत्तर दिलंय की माझा दिमाग खाऊन हिला नशा काही चढला नाहीये तिला भांग ट्राय करायची. म्हणजे मम्मी लोक कितीपर्यंत विचार करतात यु नो. आणि माझ्या बहिणीचं रिॲक्शन हे होतं. दे गजरा रिॲक्शन बघू तुझं कसं एकदा परत असं डोळे करून कसं बघितलंस तू. आणि माझ्या मम्मीचं रिॲक्शन असं होतं. मी माझ्या लाडक्या मम्मीला तिची फेवरेट जिलेबी आणली. मम्मी तुझं रिॲक्शन कसं होतं? जिलेबी खाणार खूप आवडतं. माझ्या मम्मीला गोड खूप आवडतं. सध्या मम्मीच्याच पसंतीचं अंड. पण तू पण जिलेबी खाऊ शकते. माझी आकू माझ्यासाठी उपवासाचं फराळ बनवते. आकू आलू बनवते. उपवासाचे आळू बनवते ती माझ्यासाठी. आणि तिला मम्मी गाईड करते की कसं बनवायचं आहे. किती काळजी माझ्या मम्मीला. आणि ही तिचं त्यांचं जेवण बनवते. सो इकडे माझे उपवासाचे आलू रेडी होतात. ते झालं थोडेसे वाफ घेऊया. ही मम्मीची भाजी बनती आहे. मम्मी आकू चिनू उपवासाचे आलू विदाऊट
हळद म्हणजे मसाले नाही आहेत, फक्त कढीपत्त्यावरती आलू हे केले जातात. मम्मी शेंगा बिंगा टाकून छान भाजी बनवते. माझ्या आकुला माझी आणि म्हणजे माझ्या मम्मीला आणि माझ्या आकुला म्हणजे सगळ्यांना माझी खूप काळजी आहे. मी यु नो असं लाडाचं बेबी. आणि आता माझ्याकडे दिवस कमी राहिलेत माझ्या घरचे. माझं आता लग्न ठरलेलं आहे. सो मी लग्नानंतर मी माझ्या सासरी जाणार. सगळे जातात ऑब्वियस आहे, पण माझ्या तर थोडे सध्या लाड होत आहेत. बाकी माझं सध्या इकडे चाललं आहे वुलनचं बा से जे मी बनवते. एक मी हा बो बनवला आहे. हे ॲक्च्युली माझ्या ऑर्डरचं आहे. एक बनवलं आहे, अजून मला इथे 3-4 बनवायचे. सो बाय बाय, फटाफट बनवते. भेटू आपण उद्या. हर हर महादेव. आज महाशिवरात्री आहे ना. सो ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. ओम नमः शिवाय. बाय बाय.